श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना गुरुदेव वक्री झाल्यानंतर कुठली शुभ फळे मिळणार आहेत, कुठल्या बाबतीमध्ये आव्हानं मिळणार आहेत, कुठल्या बाबतीमध्ये विशेष काळजी करावी लागणार आहे किंवा घ्यावी लागणार आहे, याबद्दलची इत्थंभूत माहिती आपण आज घेणार आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। गुरु वक्री होणं म्हणजे काय, कारण वक्रस्थिती काय असते हेही समजून घेणं तितकंच गरजेचं असतं। पृथ्वीपासून आपण ज्यावेळेस त्या ग्रहाला पाहतो, जो ग्रह वक्री झालेला आहे, तर तो पाहताना थोडासा तिरका असणं किंवा मागे तो चाललाय की काय अशी गती दिसणं म्हणजेच वक्री होणं होय। वक्री होणं म्हणजेच त्याची जी गती आहे, जे मार्गक्रमण करण्याची जी त्याची गती आहे, ती गती थोडीशी मंदावणं, याला सुद्धा वक्री ग्रह होणं असं म्हणतात। 9 ऑक्टोबर ते 3 फेब्रुवारी गुरुदेव अर्थात गुरु महाराज वक्री होत आहेत। तुमच्यासाठी विशेष हे वक्रस्थितीचं गुरूंचं गोचर म्हणता येईल। आपण राशीफळ पाहत आहोत। गुरुदेवांचं गोचर हे राशीप्रमाणे वक्र स्वरूपात कोणती फळे देणार आहे हे आपण माहिती करून घेत आहोत। जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे याचे थोडेसे परिणाम तुम्हाला कमी अधिक मिळू शकतील, परंतु राशीप्रमाणे तुम्हाला नक्कीच हे सर्व परिणाम प्राप्त होतील। ही सर्व माहिती आपण आता समजून घेत आहोत। गुरुदेव वक्री झाल्यानंतर त्यांच्या ज्या प्रमुख 3 दृष्टी आहेत, पंचम दृष्टी, सप्तम दृष्टी आणि नवम दृष्टी, ही ज्या ज्या स्थानांवर जाणार आहे त्या त्या ठिकाणची फळे मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होणार आहेत, उपभोगायला मिळणार आहेत असं म्हणायला हरकत नाही। गुरुदेव हे ज्ञान, संपत्ती, आरोग्य, विद्या या सगळ्यांचे कारक ग्रह आहे। संतती संपत्तीचे प्रमुख कारक म्हणून ओळखले जाणारे गुरु महाराज तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात सुख, संपत्ती आणि आरोग्य प्राप्त करून देतील। ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे किंवा थायरॉइडचा त्रास आहे, पोटासंबंधितले आजार आहेत, यांच्यासाठी आता थोडीशी तब्येत सुधारण्यासाठी म्हणा किंवा तुमच्या आरोग्यासाठी विशेष काळजी न करण्यासाठी म्हणा, असंही म्हणायला हरकत नाही। नक्कीच गुरुदेव सहकार्य करतील। गुरु महाराजांच्या कृपेने तुमचं आरोग्य सुधारेल, उत्तम प्रकारे तुम्हाला आरोग्य लाभेल आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमची कार्यक्षमता वाढवू शकाल। तुमचं कार्य करण्याची जी गती आहे, जी मंदावली गेली होती, त्या गतीमध्ये वाढ होऊ शकते। गुरुदेवांच्या प्रमुख 3 दृष्टी आहेत। प्रथम दृष्टी जी आहे ती पंचम दृष्टी आहे। गुरुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील 9व्या स्थानातनं गोचर, 9व्या स्थानातनं गोचर करणारे गुरु महाराज हे लग्नस्थानावर पंचम दृष्टीने पाहतील। लग्नस्थान आपलं व्यक्तिमत्व दर्शवतं, आत्मविश्वास दर्शवतं, कामातील एकाग्रता दर्शवतं आणि कामातील एकसंगता सुद्धा दर्शवतं। गुरु महाराजांच्या कृपेने या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा आणि अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध होणार आहेत। तुमचा आत्मविश्वास परत मिळेल आणि त्या माध्यमातून तुमच्या कामाला एक वेगळं स्वरूप तुम्ही निर्माण करून देऊ शकता। कामाची गती वाढवली, कार्यक्षमता वाढवल्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होऊ शकतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला तो उत्साह तुम्ही कायम ठेवू शकाल। तुम्हाला तुमची कामं नियोजनबद्ध करून देण्यासाठी गुरु महाराजांची कृपा। त्याचबरोबर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही तृतीय स्थानावर येते। तृतीय स्थान कीर्ती, प्रसिद्धी, त्याचबरोबर ज्यांचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे, प्रवासासंदर्भातील काही कामे अडून राहिलेली आहेत, थांबलेली आहेत, ती कामे सुद्धा आता पूर्ण करून देण्यासाठी गुरु महाराजांची कृपा। तृतीय स्थान हे भावंडांचं सौख्य दर्शवतं, तसंच कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं। या दोन्ही दृष्टी तुमच्यासाठी संधी घेऊन येतील। प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद, उत्साह घेऊन येणार आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही जे कार्य करताय ते प्रसिद्धी रूपाने इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तमच म्हणता येईल। तुम्ही युट्यूबर असाल किंवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये, नामांकित क्षेत्रामध्ये काम करत आहात, त्या क्षेत्रामध्ये तुमची उच्च पदस्थ अधिकारी म्हणून नेमणूक होऊ शकते, म्हणजेच प्रमोशनचे चान्सेस सुद्धा तुम्हाला आहेत। तर अशा पद्धतीने गुरु महाराज भरभरून देणार आहेत, घेण्यासाठी आपण तयार राहायचं आहे। याचबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात। राशीपत्रिकेतील पंचम स्थान, ज्यावर गुरु महाराजांची 9वी दृष्टी आहे। 9व्या दृष्टीने पंचम स्थानाला गुरु महाराज पाहणं म्हणजे जे विद्यार्थी दशेत शिक्षण घेणारा वर्ग जो आहे त्यांच्यासाठी संधीचा काळ म्हणता येईल। तुम्हाला तुमचं शिक्षण, ज्ञान अर्जित करून घेण्यासाठी गुरु महाराजांची कृपा, कारण गुरु हे विद्येचे कारक आहेत, तुम्हाला विद्या देत आहेत। विद्या ज्ञानाचे कारक गुरु महाराज तुम्हाला भरभरून देतील। तुम्हाला ते आत्मसात करून घ्यायचं आहे। एकाग्रवृत्ती वाढवतील, तुमची एकाग्रतेने तुम्ही अभ्यास करू शकाल आणि त्या माध्यमातून सुद्धा स्पर्धात्मक परीक्षा म्हणा किंवा गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आणि त्यासाठी रिलेटेड कुठल्या परीक्षा तुम्हाला द्यायच्यात, तर तुम्ही नक्की या दरम्यान देऊ शकाल आणि उत्तम प्रकारचं यश संपादन करू शकाल। म्हणजेच गुरु हे ज्ञानाचे कारक तुम्हाला फळ भरपूर मोठ्या प्रमाणात देणार आहे।
जे दाम्पत्य जीवन उपभोगतायत, संततीसाठी प्लॅनिंग करतायत, तर तुमच्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम आहे. नक्कीच प्लॅनिंग करू शकता. अर्थात यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली दोघांचीही पाहणंही तितकंच गरजेचं आहे, कारण कुंडलीमध्ये संतती सौख्य आणि संतती योग अशा दोन गोष्टी पाहिल्या जातात, ज्यामध्ये संतती सौख्य आपण राशीपत्रिकेनुसार पाहतो, पण संतती होण्यासाठीचे किंवा प्लॅनिंग करतो तर त्यासाठीचे जे ग्रहमान आहे ते कसे आहे, अनुकूल आहे का, हेही पाहणं तितकंच गरजेचं ठरतं. ज्यांना त्या माध्यमातली माहिती हवी आहे तर त्यांनी मला नक्की संपर्क करा, मी तुम्हाला नक्की देऊ शकेन. तर संतती सौख्य ही उत्तम आहे, नक्की प्लॅनिंग करू शकता. त्याचबरोबर ज्यावेळेस नवमदृष्टी पंचम स्थानावर येते त्यावेळेस तुम्हाला अध्यात्म आणि आध्यात्मिक उपासना यामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते. तुमच्या स्वतःमध्ये ती एक शक्ती जागृत होते आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही जी काही उपासना करता ती उपासना तुमच्यावरती अधिक प्रभावी ठरू शकते किंवा तुम्हाला प्रभाव निर्माण करून देण्यासाठी, आत्मविश्वासाचं बळ वाढवण्यासाठी नक्कीच मदत करू शकते. तर अशाप्रमाणे गुरु महाराज तुम्हाला शुभ मोठे परिणामकारक फळं देणार आहे. आता आव्हान कुठलं? आव्हान हेच की ज्यांना मोठ्या स्वरूपामध्ये मधुमेहाचा त्रास आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये थायरॉइडचा त्रास आहे, थायरॉइड तुमचा फार मोठ्या प्रमाणात आहे, वाढलेला आहे, तर अशा व्यक्तींनी थोडीशी तब्येतीची काळजी घ्यायची आहे. गुरु महाराजांच्या कृपेने थोडीशी स्थूलता सुद्धा वाढू शकते, कारण शुक्राच्या राशीत गेलेले गुरु महाराज थोडीशी स्थूलता वाढवतात, तब्येत थोडीशी स्थूल करतात, त्या माध्यमातून थोडीशी झोप येणं, आळशी वृत्ती वाढणे या काही गोष्टी होतात. पण हे कुयोग अगदी अल्प प्रमाणात आहेत, मोठ्या प्रमाणात नाही, त्यामुळे काळजी चिंता नसावी. पण उपासनेत राहा, म्हणजे हे जे छोट्या प्रमाणात जे कुयोग आहेत ते तुम्हाला होणार नाही. तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना गुरु महाराज वक्री झाल्यानंतर कोणती शुभ फळे देणार आहेत हे समजून घेतलं. आता सगळ्यात महत्वाचं शुभ फळ गुरु महाराजांचं म्हणजे भाग्यस्थानात जेव्हा गोचर करतात त्यावेळेस परदेशवारी वारंवार घडून आणतात. जर तुम्हाला परदेशात जायचं आहे तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे, डॉक्युमेंट्स याची तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्ही ऑक्टोबरमध्ये सुरुवात करा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या दरम्यान तुम्हाला नक्कीच प्रवासाचे मोठ्या स्वरूपातले योग आहेत, नक्की तुम्ही प्रवास करू शकता. तर आता आपण उपासनेकडे वळूया. उपासनेची जोड नक्की तुम्हाला द्यायची आहे. आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी ह्रीं मृत्युंजयाय नमः हा मंत्र म्हणा, म्हणजे तुम्हाला जर डायबिटीस असेल तर त्यासाठी सुद्धा तो उत्तम ठरू शकेल आणि याचबरोबर ज्यांना तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल तर तोही अगदी कमी होईल. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जप अगदी उत्तम राहणार आहे. नक्की करून पहा. उपासनेत राहा, स्वामींच्या सेवेत राहा. पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, ज्यातून तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.